बोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। ब्रह्मलीन सद्गुरु श्याम महाराज की जय। परम पूज्य घुले महाराज की जय। आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। यन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्पदाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगाधीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। शारदा शारदाम्भुजवदनावदनाम्भुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात्। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजस्मृतिप्रदेशं विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे। ज्ञानदेवम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंदरूप। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्। आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करतो। या प्रवचन निरूपणासाठी श्रीमद भगवद्गीतेतील 6व्या अध्यायातील एक महत्त्वाचा श्लोक आपण चिंतनाकरिता समोर घेतलेला आहे। या श्लोकाच्या द्वारा भगवंत अर्जुनाला सांगतायत की बाबा, आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति। तुझ्या आत्म्याच्या उपमेमधून तू या संपूर्ण जगाकडं त्या नजरेनं पहा। कसा पहा तर तुला झालेलं सुख वा तुला झालेलं दुःख हे तुझ्या एकट्याच्या दृष्टिकोनातून नसून मला झालेलं सुख जे आहे ना हे माझ्यापुरतं मर्यादित नसून संपूर्ण विश्वाचं आहे, वा मला झालेलं दुःख माझ्या एकट्याच्या मर्यादेत मलाच होतंय असं नाही, तर संपूर्ण जगालाही अशाच पद्धतीचं दुःख होत असेल याच्याकरिता ही दृष्टी देवा अर्जुना तुझ्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे असं भगवान अर्जुनाला सांगत आहे। आणि असं जर झालं तर तू योगी पदाला प्राप्त होशील। आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति, तू सारख्या नजरेनं पहा। आणि असं जर सुखम वा यदि वा दुःखम अशी जर तुझी नजर झाली तर मग सयोगी परमो मतः, तू योगी पदाला प्राप्त होशील। अशा आशयाचं चिंतन आपल्याला समोर करायचं आहे। प्रवचनाला आरंभ करण्यापूर्वी आपण किम निमित्ताने एकत्र आहोत आपल्या सर्वांना ज्ञात आहे। वारकरी संप्रदायाची परंपरा आमच्या गावाला योग्य पद्धतीनं चालावी याकरिता ज्या महात्म्यांचे परोपकार आपल्या या ग्रामनगराला लाभलेले आहेत त्यापैकी पूजनीय वैकुंठवासी पाठक गुरुजी अर्थात सुभाष गुरु महाराज यांची चतुर्थ पुण्यतिथी अर्थात चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या महोत्सवातील द्वितीय दिवसाची प्रवचन सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांच्या संयोगातून आदरणीय सागर गुरुजींच्या आदेशातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे। आणि या प्रवचनासाठी सगळीच दिग्गज मंडळी आहेत। पूजनीय गुरुवर्य श्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। महाराजांच्याही चरणावरती विनम्र भावानं अभिवादन करतो आणि थोडंसं चिंतनाच्या संबंधानं बोलतो। वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्या गुरुवर्यांच्याकडे पाहून पुढच्या सगळ्या मंडळीचा परमार्थ योग्य पद्धतीनं चाललाय असे आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी घुले बाबा यांची देखील आज 14वी पुण्यतिथी आहे।
आणि बाबांच्याही चरणावरती आपण विनम्र भावानं अभिवादन सामुदायिकरित्या करणार आहोत. वास्तविक बघितलं तर बाबांचं जीवन म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी काय पंते हाती धरिली पाटी, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैशे संत जगी क्रिया करोनी दावेती अंगी. हा अभंग बाबांच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला प्रत्येक गोष्ट बाबांच्याकडं पाहिल्यानंतर ती आमच्या जीवनात अनुकरणीय आहे असं जीवन पूजनीय वैकुंठवासी बाबांचं होतं. आणि त्या बाबांची पुण्यतिथीचा दिवस आजचा दिवस आहे. आणि आपल्या गुरुजींचा देखील तोच काळ, त्याच काळामध्ये मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी समाधी सोहळा, षष्टी सप्तमी या तिथीला पूजनीय गुरुवर्य सुभाष गुरुजी महाराज यांची देखील पुण्यतिथी संपन्न झालेली आहे. आणि त्यांच्याच हा पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपण सगळीजण एकत्र झालेलो आहोत. वास्तविक बघितलं तर आम्ही रोज कीर्तनं प्रवचनं रोज 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 आम्ही ऐकतो आहोत आणि याचा आमच्या जीवनावरती परिणाम देखील आता झालेला आहे. चांगल्या पद्धतीची ऐकण्याची सवय देखील आम्हाला लाभलेली आहे. म्हणून थोडंसं विशेष चिंतन काहीतरी करावं या अनुषंगानं हा श्लोक आपण समोर घेतलेला आहे. या श्लोकाच्या द्वारा भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की बाबा तुझी समदृष्टी निर्माण झाली पाहिजे. तुझी जगाकडं पाहत असताना तुझी नजर सारख्या पद्धतीची बनावी आणि अशी जर बनली तर तू योगी पदाला प्राप्त होशील. म्हणजे योगी पदापर्यंत जीवन जातं कसं याचा यथार्थ मार्गदर्शन या श्लोकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वास्तविक बघितलं तर योगाच्या संबंधानं आम्ही विचार करू गेलो तर योगाचे जे अष्टांगादी जे अंग सांगितले त्याचा विचार इथं भगवंताला अपेक्षित नाही. म्हणजे वास्तविक बघितलं तर यम नियम वगैरे जे काही आम्हाला अष्टांगी योग सांगितला आहे ना त्याचा या योगी पदाशी काहीही संबंध तसा नाही. इथं योगी पदाला प्राप्त होणं म्हणजे प्रत्यक्ष परमात्म तत्वाशी आमच्या जीवनाचा प्रत्यक्ष संबंध जोडणं. युज्यती धातूच्या आधारानं जर विचार करू गेलो तर जोडणे या आशयाचा तो धातुपाठ आपल्याला पाहायला मिळतो आणि तो योग या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून भगवान परमात्म्याशी जीव या स्थानापासून आमचं जीवन शिव या स्थानापर्यंत जावं याच्याकरिता काय काय अपेक्षित आहे तर प्रत्यक्ष संपूर्ण जगताकडं पाहत असताना हे जग जग नसून परमात्मा आहे अशी नजर बनणं म्हणजे योगी पदाला प्राप्त होणं असा याचा सरळ सरळ अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. वास्तविक बघितलं तर जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमची प्रत्येकाची नजर पाहिली तर वेगवेगळ्या प्रकाराची आहे. आम्ही व्यवहार करत असताना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहार करताना दिसतो. कधी कधी म्हणजे भगवान परमात्म्यानं आम्हाला जी बुद्धी दिली ना ती स्वनिर्णयाकरिता दिलेली आहे. देवानं बुद्धी कशाकरिता दिली असा जर प्रश्न आम्हाला कोणी केला तर याचं सरळ सरळ उत्तर आहे स्वतःच्या जीवनाची योग्य पद्धतीनं वाटचाल व्हावी याच्याकरिता भगवान परमात्म्यानं आम्हाला बुद्धी प्रदान केलेली आहे. मग या बुद्धीचा वापर आम्ही कशा पद्धतीनं करतो याचा थोडासा विचार आम्ही केला पाहिजे. मी 3 प्रकारचे बुद्धिवान आपल्यासमोर ठेवतो. एक आहे संतुलित बुद्धिवान, एक आहे सुदृढ बुद्धिवान आणि तिसरा आहे कुपोषित बुद्धिवान. या तिघांचाही विचार करू गेलो तर यातला पहिला जो वर्ग आम्ही डोळ्यासमोर घेऊ तो कुपोषित बुद्धिवान. या कुपोषित बुद्धिवान कुणाला म्हणावं ज्याच्या जीवनामध्ये स्वतःच्याही जीवनात त्याचा फायदा त्याच्या बुद्धीचा उपयोग स्वतःसाठीही नाही आणि त्याच्या बुद्धीचा उपयोग जगासाठीही नाही अशी ज्याची बुद्धी आहे ना त्याला काय म्हणा कुपोषित बुद्धिवान म्हणावं. का कुपोषित बुद्धी त्याची तर त्याच्या जीवनामध्ये शास्त्रानं तर त्याला नास्तिक म्हटलेलं आहे. यावत जीवम सुखम जिवे ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः असा विचार त्याच्या ठिकाणी पाहायला मिळतो. याच्यापेक्षा भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती याच्यापेक्षा वेगळा विचार त्याच्या ठिकाणी नाही.
तात्पुरत्या पद्धतीचा विचार त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. असा जो बुद्धिवान आहे ना, याला म्हणा कुपोषित बुद्धिवान. का कुपोषित आहे, तर याच्या बुद्धीचा विकास जेवढा व्हायला पाहिजे होता ना, तेवढा विकास याच्या बुद्धीचा झालेला नाही. तात्पुरत्या पद्धतीचा विचार म्हणजे आत्ताचं भागलंय ना, मग संध्याकाळचा देखील विचार ज्याच्याजवळ नाही, त्याला काय म्हणावं, कुपोषित बुद्धिवान म्हणावं. आणि या कुपोषित बुद्धिवाद्याचा उपद्रव जर आम्ही पाहिला तर त्याचा स्वतःसाठीही फायदा नाही आणि त्याच्या संबंधानं त्याच्या विचाराचा दुसऱ्याला देखील फायदा सोडा पण त्रास झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मी मगाशी बोललो, यावत जीवम सुखम जीवे, जन्माला आलोय ना सुखानं जगायचं. यावत जीवम सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढायचं वगैरे वगैरे सगळं काही करायचं आणि काय करायचं, घृतम पिबेत, तूप खरेदी करायचं, शरीराला पुष्टी मिळेल असं काहीतरी खायचं फक्त. आणि मग त्याच्यासाठी कर्ज काढावं लागलं, सगळं वाटोळं झालं तरी चालेल, पण काय झालं पाहिजे, शरीर मजबूत झालं पाहिजे. हा विचार कुणाचा, नास्तिकाचा. पण खरं सांगू का, जुन्या काळातला नास्तिक देखील चांगला होता. जुन्या काळातला नास्तिक देखील कमीत कमी बिचारा तूप वगैरे खरेदी करून शरीराला पुष्टी मिळेल असं तरी काहीतरी खात होता. पण याच श्लोकामध्ये एक शब्द जर बदलला तर आजच्या नास्तिकाची व्याख्या होते, यावत जीवम सुखम जीवे ऋणम कृत्वा सुराम पिबेत. सध्याचा नास्तिक म्हणजे घृतम पिबेत नव्हे तर सुराम पिबेत, म्हणजे शरीरालाही त्याचा फायदा नाही आणि त्याच्या संबंधानं संपूर्ण जगाचं देखील नुकसान, असा विचार ज्याच्याजवळ आहे ना, याला म्हणा कुपोषित बुद्धिवान. याच्या दृष्टिकोनातून स्वतःचंही कल्याण नाही आणि जगताचंही कल्याण नाही, हा एक वर्ग आहे. दुसरा आहे सुदृढ बुद्धिवान. सुदृढ बुद्धिवान कुणाला म्हणावं, फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणारी ज्याची बुद्धी आहे ना, याला म्हणा सुदृढ बुद्धिवान. काहीही झालं तरी चालेल, जगाचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आपली अर्थात दुसऱ्याच्या कोपीला आग लावून आपली चपाती भाजणारा हा एक वर्ग आपल्याला जगतामध्ये पाहायला मिळतो. आणि असा जो वर्ग आहे ना, या वर्गाला काय म्हणावं, सुदृढ बुद्धिवान. फक्त स्वतःचा स्वार्थार्थ विचार करणारा, स्वतःच्या जीवनाचा विचार ज्याच्याजवळ आहे, ज्याच्या जीवनामध्ये जगाच्या संबंधानं काहीही विचार ज्याच्याजवळ नाही, त्याला काय म्हणावं, सुदृढ बुद्धिवान. आणि तिसरा एक वर्ग आहे, त्याला म्हणा संतुलित बुद्धिवान. स्वतःच्या कर्तृत्वानं परमार्थ करून करून आपल्याही जीवनाचं कल्याण करतात आणि आपल्या स्वतःचं कल्याण झालं की जगाच्याही कल्याणाच्या संबंधानं ज्यांच्या अंतःकरणामध्ये सद्भावना निर्माण होते ना, असा जो वर्ग आहे यांना म्हणा संतुलित बुद्धिवान. खरं सांगू का, या जगातली कुठलीही वस्तू वाईटही नाही आणि कुठलीही वस्तू चांगली देखील नाही. वस्तूचं चांगुलपण वा वस्तूचं वाईटपण हे कशावर ठरत असतं, तर परिणामावर. ह्या वस्तूचा परिणाम काय होतो याच्यावर तिचं चांगुलपण वा वाईटपण ठरत असतं. म्हणून आम्ही साधं उदाहरण सांगतो, गहू हा पदार्थ चांगला की वाईट, बोला. गहू काय आहे, आता मी हे तिघजण या गव्हाचा वापर कसा करतात ते सांगतो. संतुलित बुद्धिवान मनुष्य जो आहे ना, त्या गव्हापासून उत्तम उत्तम पक्वान्न बनवेल, स्वतःही खाईल आणि दुसऱ्यालाही खाऊ घालेल. म्हणजे गहू तोच आहे. या गव्हापासून संतुलित विचाराचा, संतुलित बुद्धीचा जो मनुष्य आहे तो गव्हाचा वापर स्वतःसाठीही चांगल्या पद्धतीनं करेल आणि दुसऱ्याला देखील त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग करून देईल. पण दुसरा एक वर्ग आहे, तो गहू स्वतः खात नाही. पाश्चात्य देशामध्ये गहू स्वतः माणसं खात नाही, तर ती डुकरांना खाऊ घातली जातात. याचा अर्थ भूतदया असं नाही, त्या प्राण्यावरती याचं फार प्रेम आहे असं अजिबात नाही.
तर ते डुकराला खाऊ घालायचे, डुकरं जाड करायचे आणि मग ते सगळं पुढचं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे सरळ सरळ विचार केला तर याच्या दृष्टिकोनातून गहू स्वतः खात नाही, दुसऱ्याला खाऊ घालतोय, म्हणजेच त्या प्राण्यावरती त्याची दया नाही, तर त्या गव्हाचा वापर स्वतःसाठीच फक्त हे डुकरं जाड करायचे, कापून खायचे, अशा पद्धतीनं हा सुदृढ बुद्धिवान विचार करतो. आणि तिसरा कुपोषित बुद्धिवान मनुष्य असा आहे की तो त्या गव्हाचं त्याला सडवतो, किण्वन नावाची प्रक्रिया त्या गव्हावरती करतो आणि त्याच्यापासून काय तयार करतो, मद्य तयार करतो, स्वतःही पितो आणि दुसऱ्यालाही पाजतो. म्हणजे स्वतःही पिऊन उन्मत्त होतो आणि दुसऱ्यालाही पाजून. म्हणजे खरं सांगतो, गहू हा पदार्थ चांगलाही नाही आणि वाईटही नाही. हे कधी ठरलं, त्याच्या परिणामावर, त्याचा वापर कशा पद्धतीनं केला त्याच्यावरती त्याचं चांगुलपण वा वाईटपण ठरत असतं. म्हणून संतुलित बुद्धिवान हा फार महत्त्वाचा आहे. संतुलित बुद्धी असणं हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. खरं सांगू का, संतुलित बुद्धिवान मनुष्य म्हणजेच या जगतामध्ये संत जे आहेत ना, यांची विचारधारा पाहिली तर ही संतुलित बुद्धीची विचारधारा आहे. ही संत महात्मे करतात काय, तर आमच्यासाठी, म्हणजे स्वतः मगाशी प्रमाण बोलून गेलो, अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटे. हे पंतोजीने हातामध्ये पाटी धारण केली आणि तिच्यावरती एकाचा आकडा काढला. का? त्यांना येत नव्हता म्हणून नाही. आम्ही जे शिकलो ना ते तुम्हालाही यावं याच्याकरिता तैशे संत जगी क्रिया करोनी दावी ती अंगी. म्हणजे तशाच पद्धतीची क्रिया का करतात, तर जगालाही ते करण्याची वृत्ती निर्माण व्हावी याच्याकरिता तो एकाचा आकडा काढणं आहे. त्यांना येत नाही म्हणून एक लिहिलेला नाही, तर त्याच्यानंतर ते बघून आम्हालाही लिहिता यावा याच्याकरिता खऱ्या अर्थानं संत महात्मे आम्हाला परमार्थाच्या वाटेनं चालतात आणि तीच वाट आम्हालाही दाखवतात. तेनेची पंथे चालू जाता. का तेनेची पंथे चालू जाता? जर आम्ही आमच्या मार्गानं चालत राहिलो तर मनोमार्गे गेला आणि तो तेथेची मुकला, तिथं अधोगती आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जीवनामध्ये कल्याण व्हावं असं वाटत असेल तर आम्हाला संतांनी दाखवलेल्या मार्गानं आमच्या जीवनाची वाटचाल जर झाली तर मग आमच्या जीवनामध्ये समदृष्टी निर्माण होईल. वास्तविक बघितलं तर आम्ही जगताकडं पाहत असताना वेगवेगळ्या नजरेनं आम्ही जगताकडं पाहतो. 4 प्रकारची लोक मी आपल्या डोळ्यासमोर ठेवा. एक आमच्यापेक्षा ऐश्वर्य संपन्न जीवन जगतो आणि एक वर्ग जर पाहिला तर आमच्यापेक्षा दरिद्री पाहायला मिळतो. ऐश्वर्य संपन्नता त्याच्याकडे पाहायला मिळत नाही. हे 2 वर्ग. आणि दुसरा एक आमच्यापेक्षा अधिक पुण्यवान पाहायला मिळतो आणि एक आमच्यापेक्षा पापी मनुष्य पाहायला मिळतो. असे 4 प्रकारचे वर्ग आमच्या डोळ्याच्या समोर आहे. 5वा वर्ग नाही. या चौघांशीच आम्हाला व्यवहार करावा लागतो. मग आमची नजर या चौघांकडं पाहण्याची ज्या दिवशी एक बनेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमची योगी पदाला जाण्याची तयारी होणार आहे. ऐश्वर्य संपन्न आमच्यापेक्षा श्रीमंत व्यक्तीकडे पाहण्याची नजर आमची कायम मत्सराच्या भावनेतून असते. साधं एखाद्यानं शेजारच्यानं गाडी घेतल्यानंतर आम्हाला आनंद, क्षणात आनंद प्राप्त व्हावा असं कधीच होत नाही. उलट मला वाटतं त्याच्या संबंधानं IT वाल्याला फोन करून सांगितलं जाईल की बाबा बाय कॅश मर्सिडीज आलेली आहे, काही सापडतं का बघा. हे म्हणणारे आम्ही. म्हणजे सरळ सरळ आमच्यापेक्षा ऐश्वर्य संपन्न व्यक्तीकडे पाहत असताना आम्ही या नजरेतून पाहतो. काय? मत्सराच्या भावनेतून. खरं सांगू का, मत्सर खूप घातक आहे. यदा कदाचित करायचे असेल तर ईर्ष्या माणसानं करावी, पण कोणत्या दृष्टीनं? त्याला मागे आणण्यासाठी नव्हे, तर आम्ही याच्या बरोबरीला कसं जाऊ ही ईर्ष्या अंतःकरणात असेल तर चालेल, पण त्याला खाली आणण्यासाठी आमच्या अंतःकरणात मत्सराची भावना नसावी. म्हणून
या व्यक्तीकडे पाहत असताना अशा पद्धतीचा व्यवहार आम्ही करतो. याच्यापेक्षा आमच्यापेक्षा ऐश्वर्य संपन्नता म्हणजे थोडासा गरीब व्यक्ती जो आहे त्याच्याकडे पाहत असताना तुच्छतेच्या भावनेनं आम्ही पाहतो. हे आम्ही प्रत्यक्ष दाखवत जरी नसलो तरी ही विचारधारा आतमध्ये आमची चालू असते. त्याच्याकडे पाहत असताना आम्ही दुर्लक्षित जाऊ द्या काय त्याचं, अशा पद्धतीची भावना त्याच्या संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये आहे. एखादा पुण्यवान असेल तर त्याच्याही संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये त्याचे दोष पाहण्यासाठी याचं कुठं काही सापडतं का हे शोधण्यासाठी आम्ही आमचं समग्र आयुष्य खर्च करताना दिसतोय. हे देखील आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेले प्रसंग आहे. बाबा एखादा महात्मा आहे, बाबा हा या महात्म्याचं कुठं काही आम्हाला सापडतंय का हे शोधण्यासाठी आम्ही अहोरात्र आमची बुद्धी खर्च करत असतो. आणि एखादा आमच्यापेक्षा पापी असेल तर त्याच्या संबंधानं आम्ही नेहमी तोंड सुख घेताना पाहतो दिसतोय. वास्तविक बघितलं तर हे सगळ्या गोष्टी पाप्यालाही देवच जगवतोय, पुण्यवानालाही देवच जगवतोय, ऐश्वर्यवानालाही देव जगवतोय आणि गरिबाला देखील देवच जगवतोय. आणि याचं चांगलं वा वाईट हे ठरवण्याची पूर्णतः क्षमता कुणाची आहे? देवाची आहे. पण देवाकडून जर काही शिकायचं असेल ना, हे सगळं काही तो पाहतो तरी देखील कुणाच्याही कर्मामध्ये परमात्मा हस्तक्षेप करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्याला दिसतात पण तरी देखील तो परमात्मा कुणाच्याही कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. म्हणजे देव म्हणू शकतो तू आज इथं का बसला, तू आज हेच का पिला, तू आज हेच का खाल्लं, करू का तुझं जगणं बंद वगैरे वगैरे, असं सगळं देव म्हणू शकतो. पण देव याच्यात एकही शब्द बोलत नाही. हा अलिप्तवाद आम्हाला देवाकडून शिकण्यासारखा आहे. वास्तविक या उलट आमचं जीवन पाहिलं तर आम्ही सकाळी माळ घालतो आणि दुपारी हे जग फार बिघडलं म्हणायला तयार होतो. कधी? सकाळी. अरे बाबा तू आत्ता सकाळी माळ घातली आणि तू जगाच्या संबंधानं दुपारी बोलायला लागला जर असेल तर खऱ्या अर्थानं जर विचार केला तर अशा पद्धतीची बुद्धी आम्ही जर खर्च करत असेल तर आमच्या बुद्धीचा हा योग्य वापर नाही. म्हणून या जगाकडे पाहत असताना आम्ही पुण्यवानाकडे बघून आमच्या जीवनाची वाटचाल करावी आणि पाप्याकडे बघून त्याच्याही जीवनाचा काही निर्णय करण्याची खऱ्या अर्थानं विचार केला तर त्याच्या संबंधानं निर्णय घेण्याची जबाबदारी आमची नाही. ज्यानं निर्माण केलाय तो बघून घेईल. आम्ही आमच्या जीवनाची योग्य पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे. म्हणून या चौघांकडेही पाहत असताना समदृष्टीनं पाहिलं पाहिजे. जर अर्जुना अशी नजर तुझी जर झाली तर मग आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यती, म्हणजे स्वतःच्या आत्म्याच्या उपमेमधून या जगताकडं तू पाहिलं पाहिजे. मग या जगताकडं पाहत असताना अगोदर म्हणजे देव हे जग नसून काय आहे तर परमात्म्याचेच वेगवेगळ्या प्रकारचे हे अवतार आहे. अशा दृष्टीनं तुझी नजर बनावी. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप किंवा हरिदेव जगत, जगदेव हरी. हे जग न दिसता काय दिसावं? परमात्मा दिसावा. अशी नजर तुझी निर्माण होण्याकरिता जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव, मग ओळंगा तो वासुदेव ऐसा मनी वसुद्यावा भावगा. मग खऱ्या अर्थानं इथं काय झालं पाहिजे? अगोदर जनामध्ये वनामध्ये देव आम्हाला दिसावा याच्याकरिता परमात्म तत्वाची जाणीव अगोदर आतमध्ये झाली पाहिजे. याच्यात देखील क्रम आहे. पहिल्यांदा आम्ही कोण आहोत हे आमच्या लक्षात यावं. मी कोण आहे हे आमच्या एकदा लक्षात आलं की मग मीच्या संबंधानं बाकी जे काही आहे ना हे आमच्या हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे जो मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. म्हणजे खऱ्या अर्थानं विचार केला तर आमचा आरंभ आम्ही कोण आहोत, मी कोण आहोत हे आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे.
तुकोबारायांना विचारल्यानंतर तुकोबाराय सांगतात, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्या संता, नाही दुजा अणिक मागुता गा. मी कोण आहे? मी वासुदेव, मी देव आहे, हे तुकोबाराय बोलतात. पण हे सामान्याच्या नजरेला लक्षात येणारा विषय नाही. तुमच्या माझ्यासारखी तुकोबारायांना म्हणू लागली, तुकोबाराय अहो हे आम्हाला पटत नाही. का पटत नाही? अहो म्हटले, तुकाराम तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव बोलवा, आईचं नाव कनकाई, बरं तुमचा तालुका हवेली, जिल्हा पुणे, हे सगळं न सांगता काय म्हणतात, मी वासुदेव, मी देव आहे, हे कसं? त्यावेळेला महाराज सांगतात, बाबा खरं सांगू का, हे जे काही तुला दिसतंय ना, हे सगळं हे माझं नाही का? इथं माझं काय काय नाही. देशवेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कबणावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळा म्हणता माझे तिही कैचा मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. महाराज सांगतात, बाबा हा देश माझा नाही. देश ज्या जागेवरती तुकोबाराय उभे आहेत ना, तुकोबाराय सांगतात, ही जागा, हा देश माझा नाही. वेश 3.5 हाताचा प्राप्त झालेला देह, हाही माझा नाही. देश माझा नाही, वेश माझा नाही. मग म्हटले, महाराज देशही तुमचा नाही, वेशही तुमचा नाही, मग तुम्ही इथं आलात कसं? त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, सहज आपलं फिरत फिरत आलो. कसा आलो? सहज फिरत 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 आलो. म्हटले, मग सहज फिरत आलेला आहात महाराज, तर मग राहा ना, का जायचं 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 ही भाषा का वापरतात? त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, राहिलो असतो, पण करू सत्ता कबणावरी, इथं माझं कोणी ऐकत नाही. कोण ऐकत नाही? म्हटले, कोणीच ऐकत नाहीत. म्हटले, घरातले ऐकत नाहीत की बाहेरचे? खरं सांगू का, प्रत्येकाची अपेक्षा आहे संपूर्ण गावानं माझं ऐकावं, पण त्याच्या अगोदर ज्याला वाटतंय ना गावानं माझं ऐकावं, त्यानं अगोदर तयारी घरामध्ये केली पाहिजे. ज्या दिवशी आमच्या घरातले ऐकतील ना, त्या दिवशी ओट्यावर यायला हरकत नाही. ओट्यावरचे ज्या दिवशी ऐकतील त्या दिवशी गल्लीत उतरायला हरकत नाही. आणि खऱ्या अर्थानं गल्लीतले ऐकायला लागले की मग दिल्लीपर्यंतची तयारी करा, हरकत नाही. पण सुरुवात कुठं झाली पाहिजे? घरामध्ये झाली पाहिजे. तसं महाराज तुमचे घरातले ऐकत नाहीत की बाहेरचे ऐकत नाहीत? त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितले, मला घरातले आणि बाहेरचे आत्ता मला सांगायचेच नाही का? हे मी माझ्या प्रारंभिक जीवनामध्ये सांगून झालंय. घरातले ऐकत नाहीत, बाईल कर्कशा किंवा गाव ऐकत नाहीत, कोपला पाटील, हे माझं सुरुवातीला सांगून झालंय. ते मला आता सांगायचं नाही. पण ज्यांना मी माझं म्हणत होतो ना, ते माझं ऐकत नाहीत. महाराज तुम्ही कुणाला माझं म्हणत होतात? त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं, मी माझ्या पायांना, माझ्या डोळ्यांना, माझ्या इंद्रियांना मी माझं म्हणत होतो, पण ही माझं ऐकत नाहीत. तुकोबारायाची बाजूला ठेवा. आपले तरी इंद्रिय आमचं ऐकतात का हो? आमच्या पाय आमचं ऐकतात का? जर आमच्या पायानं आमचं ऐकलं असतं तर 1 तासाच्या प्रवचनात 100 आसनं आम्ही केली नसती. हे का करतो? याचं कारण आम्ही पायाला सांगतो, अरे बाबा प्रवचन चाललंय, प्रवचन चाललंय, वरती येऊ नको, हे सगळं आम्ही पायाला सांगतोय, पण ते पाय ऐकत नाही. पाय ऐकत नाहीत, तुकोबारायचे ऐकत नाहीत, सोडा आमचेही ऐकत नाहीत. तुकोबाराय सांगतात, पाय डोळा म्हणता माझे, हे माझं कोणी ऐकत नाहीत. वास्तविक बघितलं तर ही सगळी जी इंद्रिय आहेत ना, ही या इंद्रियाचं धावणं अखंड चाललेलं आहे. पाय वांछती गती, नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. म्हटले, पाय वांछती गती, हस्त वांछती खेळा, किंवा रूप पहावया डोळा, उदर वांछती अन्न. या प्रत्येक इंद्रियाकडे आम्ही पाहू गेलो तर या इंद्रियाचं अहोरात्र धावणं चाललेलं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. बाबा पाय डोळे सगळं असून देखील काय झालंय? मी अंध झालो, पांगुळ झालो. का झालो? तर ही इंद्रिय माझं ऐकत नाही. म्हणून आता इथं मी राहणार नाही. परेहुनी परते घर,
तेथे राहू निरंतर. परेच्या पलीकडे जे स्थान आहे ना, ते आमचं खरं राहण्याचं ठिकाण आहे. निरंजनी आम्ही निराकारी निरंतर राहिलोसे. निरंजनी आम्ही बांधिले घर. कोणी? तुकोबाराय सांगतात, आमचं घर निरंजन अवस्थेमध्ये, आणि त्या घराला गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं? निरंजनी आम्ही बांधिले घर आणि निराकार निरंतर राहिलोसे. अशा घराला गेल्यानंतर आम्ही त्या घरी किती दिवस राहतो? म्हटले निरंतर राहतो. आता आम्ही ज्या घरात राहतो त्या घरात किती दिवस राहतो? राजी खुशीनं निघाला नाही तर का बांधून या देते. यमाची हाती किंवा काळाची हाती आम्हाला बांधून घराच्या बाहेर काढलं जातं. कोणत्या? आम्ही ज्या घरामध्ये राहतो त्या. पण तुकोबाराय सांगतात, अशा घरात मला राहायचं नाही. माझं राहण्याचं घर ते आहे निराकारी निरंतर राहिलोशे. आणि आता निराभाशी पूर्ण झालो समरस. आता निराभास अवस्था संपुष्टात आली आणि आता पूर्ण समरस झालो. आणि काय झालं? अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आता अखंड ऐक्य भावाला आम्ही जाऊन पोहोचलो. अखंड ऐक्य भाव प्राप्त होणं म्हणजे आता जीवत्व दशा वेगळी नाही आणि शिवदशा वेगळी नाही, तर एक मय अवस्था प्राप्त होणं, अखंड ऐक्य भाव प्राप्त होणं, हे खऱ्या अर्थानं जीवनाच्या कल्याणाचं साधन आहे. आणि हा ऐक्य भाव काय एकदा प्राप्त झाला, मी प्रत्यक्ष कोण आहे? तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही न वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपाः. नाथ महाराज याच्यावर बोलतात, मज लोक मानिती माणूस पण मी मनुष्य नव्हे आपण. मी मनुष्याचा आत्मा जाण सबाह्य पूर्ण परमात्मा मी. अशी अवस्था जीवनामध्ये प्राप्त होणं हे खऱ्या अर्थानं जीवनाची इति कर्तव्यता आहे. म्हणून ह्या ऐक्य भावाला जाऊन पोहोचणं म्हणजेच स्वस्वरूपाचा यथार्थ पद्धतीनं परिचय जीवनामध्ये होणं. आणि असा का मी कोण आहे हे एकदा कळालं की मग तिथून पुढे जगाच्या संबंधानं तशा पद्धतीची प्रचिती जीवनामध्ये येणं. मग जनिवनी अवघा देव. कधी? अगोदर स्वतःच्या संबंधानं परिचय यथार्थ होणं आणि मग या जगाच्या संबंधानं हे जग जग नसून कोण आहे? हे विश्वची माझे घर. आयशी मती जयाची स्थिर. आयशी मती स्थिर होण्याकरिता खऱ्या अर्थानं ही परमार्थिक साधना आमच्या जीवनामध्ये करायची. आणि अशा पद्धतीनं जीवनाची वाटचाल जर झाली तर मग आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यते. तुकोबारायांच्या चरित्रातला एक प्रसंग असा पाहायला मिळतो. तुकोबारायला ज्वारीचं शेत राखण्याकरिता ठेवलेलं होतं आणि त्यावेळेला त्या चिमण्या यायच्या आणि तुकोबारायांना पाहिलं की उडून जायच्या. तर त्या चिमण्या उडून जायच्या हे तुकोबारायांना पाहिलं आणि त्यावेळेला आता तिथं आम्ही असतो तर आम्हाला फारसं काही वाटलं नसतं. अगदी माणसं उडून गेली तरी आम्हाला काही वाटत नाही. तुकोबारायांनी त्यावेळेला विचार केलाय, म्हटले बाबा एवढा निष्ठुर मी आहे का? मला बघून चिमण्यांनी उडून जावं एवढा निर्दयी मी आहे का? अशी भावना तुकोबारायांच्या अंतःकरणात जागृत झाली. आणि त्यावेळेला तुकोबारायांच्या मुखातून एक उद्गार बाहेर पडला. तुकोबाराय म्हणतात, अवघी भूते साम्य आली. देवाच्या समोर तुकोबाराय उभे आहेत आणि त्यावेळेला तुकोबाराय बोलतात, म्हटले अवघी भूते साम्य आली. देखिली म्या कै होती विश्वास तो खरा मग. पांडुरंग कृपेचा. हे पांडुरंगा, अशी कृपा तुझी माझ्यावरती कधी होईल की हे संपूर्ण विश्व मला अशा पद्धतीचं दिसावं. अवघी भूते साम्य आली. ही संपूर्ण विश्व मला एका नजरेनं पाहता यावं. या चिमण्यांनी मला बघून उडून का जावं? एवढा निर्दयी मी आहे का? ही सद्भावना अंतःकरणामध्ये जागृत झाली. म्हणजे त्या चिमणीचं आत्मतत्व आणि माझं आत्मतत्व हे वेगळं नसून हे काय आहे? एकच आहे.
ही भावना तुकोबाराय सांगतात माझी कधी जागृत होईल याच्याकरिता देवाकडं तुकोबाराय अपेक्षा व्यक्त करतात. अवघी भूते साम्य आली देखिली म्या कै होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा हे पांडुरंगा अशी तुझी कृपा माझ्यावरती कधी होईल. म्हणजे ही अपेक्षा इथं भगवान देखील अर्जुनाकडं तीच अपेक्षा व्यक्त करतायत की अर्जुना तुझ्याही ठिकाणी आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती अशी भावना तुझ्या ठिकाणी जागृत झाली पाहिजे. समम पश्यती म्हणजे तू सारख्या नजरेनं या जगताकडं पाहिलं पाहिजे. मग व्यावहारिक दृष्टिकोनातून व्यवहार बदलायचा का, तर व्यवहार बदलायचा नाही. वास्तविक बघितला तर स्त्री देह वेगळा आहे, पुरुष देह वेगळा आहे, गायीचा देह वेगळा आहे, चिमणीचा देह वेगळा आहे. या प्रत्येकाचा व्यवहार आम्ही पाहू गेलो तर भिन्न भिन्न आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून हे सगळं भिन्नत्व असताना देखील मग इथं आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती याचा आशय लावायचा काय. देह समान नाही तर आत्मोपम्येन देहाच्या उपमेमधून समानतेनं पहा अशी अपेक्षा भगवान परमात्म्याची देखील नाही. इथं आत्मोपम्येन म्हणजे जसा स्त्री देह वेगळा, पुरुष देह वेगळा, गायीचा, चिमणीचा, पक्षाचा सगळ्यांचे देह जरी भिन्न भिन्न असले तरी मात्र आत्मतत्वाच्या संबंधानं काय आहे, एक आहे. खरं सांगा पुरुषाचा आत्मा आणि स्त्रीची आत्मी असं कधी झालं का नाही. तर याचाच अर्थ जसा पुरुषाचा जसा आत्मा ना तसा स्त्रीचा देखील काय आहे, आत्माच आहे. जसा स्त्रीचा आत्मा तसाच गायीचाही आत्मा आहे. म्हणजे आत्मतत्वाच्या संबंधानं विचार करू गेलो तर हे सगळं काय आहे, एकच आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. इथं एक शब्द का घातला म्हटले चालीत बसत नव्हता म्हणून आपलं काहीतरी मध्ये टाकावं म्हणून तुकोबारायांनी एक टाकलाय म्हटले. असा अर्थ आहे का तर नाही. एक म्हणजे या जगतामध्ये परमात्मा काय आहे, एक आहे. आणि तो परमात्मा एक काय एक आहे तर हे सगळे त्याची हे अनेक रूपानं तो नटलेला आहे अशी भावना जागृत होणं म्हणजे आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती अशा पद्धतीची विचारधारा अर्जुना तुझ्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. हे का सांगावं लागलं तर म्हटले समोर मला ज्यांच्याशी युद्ध करायचंय हे माझे नातेवाईक आहेत. कृपाचार्य, द्रोणाचार्य यांच्याशी मी वाद का घालावा. अहो म्हटले यांच्याशी माझा संबंध आहे, वेगवेगळा संबंध. कोणता, नाते संबंध. म्हटले भगवान परमात्म्यानं त्यावेळेला अर्जुनाची समजूत काढण्याच्या संबंधानं सांगितलं बाबा तू ज्याला मारतोय ना तो न मरणारा आहे. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भवितवान भूयाः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. बाबा तू ज्याला मारतोय ना तो कधीही न मरणारा आहे. का तरी देखील आम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकताना टाकतोय त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो. खरं सांगू का हे वाक्य लिहिणाऱ्याला काय म्हणावं तर धर्मद्रोही जर म्हणायचं असेल तर यांना म्हणावं. कुणाला, हे वाक्य लिहिणाऱ्याला धर्मद्रोही म्हणावं. कारण हा खऱ्या अर्थानं धर्मद्रोहच आहे. हे धर्माच्या विरोधातलं वागणं आहे. का धर्माच्या विरोधातलं, आम्ही गीतेच्या तत्त्वज्ञानानं जीवन जगतो जर असेल तर आम्ही गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात जर आम्ही वागत असेल तर हा धर्मद्रोह आहे. पाश्चात्य लोक आमच्या धर्मावर किती आक्रमण करतील, काय करतील न करतील तो भाग वेगळा, परंतु आम्हीच आमच्या धर्मावर आक्रमण करतोय या एका वाक्यानं. बरीचशी आता कारण श्रद्धांजलीचं एवढं फॅड अलीकडच्या काळामध्ये झालंय की उठलं सुटलं कोणीही काहीही लिहायला तयार आहे. पण आमच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर चुकीचं लिहित असेल तर हे योग्य नाही. बरीचशी माणसं श्रद्धांजलीचं भाषण करत असताना देखील हे वाक्य वापरतात, त्यांच्या मृतात्म्यास
शांती लाभो. खरं सांगू का, आत्म्याच्या संबंधानं न जायते म्रियते वा, म्हणजे तो कधीही न मरणारा आहे. आजो नित्य शाश्वत असलेलं आत्मतत्व, आणि त्याच्या संबंधानं आम्ही लिहितो की बाबा असं लिहित असेल तर यांना काय म्हणावं, धर्मद्रोही म्हणा. कारण मी माझ्या मताचं बोलत नाही तर गीतेच्या विरोधात वागतोय म्हणजे काय. गीता हा आमचा धर्मग्रंथ आहे. मला वाटतं हेच आम्हाला अजून माहिती नाही. ही एक शोकांतिका आहे, विषयांतर होईल पण बोलतो गरजेचं आहे. आमच्या धर्माचा धर्मग्रंथ कोणता हे आमच्या बऱ्याच 80 वर्षाच्या बालकाला माहिती नाही. म्हणाल 80 वर्षाचं बालक नसतं. मी बोलतो असं नाही. तुकोबारायची भाषा अशी आहे. तुकोबाराय सांगतात, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. बऱ्याच गोष्टी आम्ही माळ घाललेली माणसं बघा तुम्ही, यांना श्रीमद भगवद्गीता हा शब्द उच्चारता येत नाही. ही शोकांतिका आहे. बऱ्याचदा श्रीमद भागवत गीता असं आता हे सगळं आपण नेहमी ऐकलेला विषय आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं विचार केला तर एवढे आम्ही धर्माच्या दृष्टिकोनातून परान्मुख झालेलो आहोत. धर्म काय आहे, धर्म म्हणजे काय, आता इथपर्यंत शिल्लक राहिलाय. गर्व से को हम, याच्यापेक्षा फारसं धर्माच्या संबंधानं आम्हाला काही ज्ञान असेल की नाही, ही एक शोकांतिका आहे. म्हणून वास्तविक बघितलं तर या जगतात जेवढे काही धर्म आहे ना, या सगळ्या धर्मातला श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही हिंदू आहात म्हणून आपलं कोणीही श्रेष्ठ सांगू शकतो बा, पण आम्ही आमच्या धर्माला श्रेष्ठ म्हणू यात विशेषता नाही. तर पाश्चात्य धर्मीयांनी देखील सांगितलंय की बाबा या जगतात श्रेष्ठ धर्म जर कुठला असेल तर हिंदू धर्म आहे. आईन्स्टाईन नावाचा जगप्रसिद्ध फिलॉसॉफर होऊन गेला, जगप्रसिद्ध तत्ववेत्ता म्हणून त्याची गणना केली. तो आईन्स्टाईन ज्या वेळेला पहिल्यांदा भारतामध्ये आला ना, त्यावेळेला भारताच्या दिल्लीच्या विमानतळावर उतरल्यानंतर त्या आईन्स्टाईननं भारताच्या भूमीला साष्टांग दंडवत घातला. त्याच्याबरोबर असलेल्या बाकीच्या लोकांना त्याला विचारलं की म्हटले बाबा तुम्ही असं इथं लोळलात का, दंडवत पाश्चात्यांना माहिती नाही. म्हटलं तुम्ही इथं असं झोपलात का. त्यावेळेला आईन्स्टाईनच्या मुखातली जी उत्तरं आहेत ना ती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आईन्स्टाईननं सांगितलं मी जगातलं सगळं तत्वज्ञान अभ्यासलं, माझ्या बुद्धीच्या जोरावर मी सगळंच्या सगळं तत्वज्ञान अभ्यासलं, आणि ज्या वेळेला मी भारतातील हिंदू धर्म संस्कृतीचं तत्वज्ञान अभ्यासू गेलो ना त्यावेळेला माझी बुद्धी त्या ठिकाणी कमी पडली. कोण बोलतंय, एक सामान्य येडा माणूस बोलत नाही. मी वेडा नाही म्हटलं, येडा. कारण ज्याला वेडा आणि येडा याच्यातलाही फरक कळत नाही असा जो तो बोलत नाही. तर इथं कोण बोलतोय, जगातलं सगळं तत्वज्ञान ज्यानं अभ्यासलेलं आहे ना तो जगप्रसिद्ध फिलॉसॉफर, तो बोलतोय की भारतातल्या हिंदू धर्म संस्कृतीचं तत्वज्ञान अभ्यासत असताना माझी बुद्धी त्या ठिकाणी कमी पडली आणि मला माझी भावना अधिक बुद्धी या दोघांचा समन्वय करावा लागला, आणि त्यावेळेला मला भारताची संस्कृती हिंदू धर्माची संस्कृती मला कळाली. हे कोण बोलतोय, एक पाश्चात्य व्यक्ती आमच्या धर्माच्या संबंधानं असं बोलतोय. आणि आम्ही हिंदू असून देखील आम्ही आमच्या धर्माच्या संबंधानं योग्य पद्धतीचा विचार जर करत नसेल तर ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे. माझा विषय फक्त हा चाललाय, आत्मा हा आजो नित्य शाश्वत आहे. आणि तुकोबाराय सांगतात की बाबा मला हे माझं राहण्याचं ठिकाण, निरांजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभाषी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आम्ही अखंड ऐक्य भावाला प्राप्त झालो. आणि या जगाकडे पाहत असताना आता जनिवनी अवघा देव, हे संपूर्ण जग हे काय आहे तर जग जग नसून हे जग देव आहे. जनिवनी अवघा देव, याच्याकरिता वासनेचा पुसावा ठाव, आणि जर वासनेचा ठाव पुसावा तर मग ओळंगा वासुदेव.
ऐसा मणी वसू द्यावा भावका, असा भाव अंतःकरणामध्ये मनामध्ये स्थापन व्हावा, याच्याकरिता भगवंत अर्जुनाला सांगतायत बाबा आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यती. असं जर तू पाहिलं तर आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यती. यो अर्जुना तू अशा पद्धतीनं पहा. मग सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. अशी जर तुझी नजर झाली ना तर मग काय होईल, तू योगी पदाला प्राप्त होशील. वास्तविक बघितलं तर आम्ही योगाच्या संबंधाने, योग शब्द ऐकला की लगेच आमच्या समोर थोडासा प्राणायाम वगैरे वगैरे यायला लागलं की त्याच्या संबंधाने आम्ही योगाचार्य वगैरे वगैरे असं बोलताना दिसतोय. परंतु इथं ज्या योगाची अपेक्षा आहे ना तो योगी थोडासा वेगळा आहे. अष्टांगादी योगाच्या साधनेनं योगापर्यंत अर्थात समाधीपर्यंत ज्याचं जीवन जाऊन पोहोचलेलं आहे तो योगी इथं अपेक्षित नाही. तर समदृष्टी निर्माण झालेला जो आहे अशा योगी पदाला जर प्राप्त व्हायचं असेल तर आम्ही अशा पद्धतीनं त्या योगी पदापर्यंत पोहोचू शकतो. योग युज्यती म्हणजे जोडणे. अर्थात काय जोडायचं तर जीव हा शिवाशी जोडायचा आहे आणि हा जॉईंट होणं म्हणजे याच्याकरिता काय करायचं आहे तर आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यती. पण कशासाठी हा सगळा खटाटो फक्त एवढं जोडण्याकरिता, हा जॉईंट पक्का जॉईंट व्हावा याच्याकरिता हा सगळा खटाटोप आहे. म्हणून सयोगी परमो मतः, सयोगी बाबा योगी पदाला प्राप्त होण्याकरिता अशा पद्धतीची विचारधारा असली पाहिजे. परंतु आमची अडचण अशी आहे आम्ही कधीही आत्मतत्वाच्या संबंधानं आजपर्यंत बोलत नाहीत. जे बोलतात त्यांचंही आम्हाला पटत नाहीत. का तर त्या आत्मतत्वाच्या संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये भ्रांती आहे. काय भ्रांती आहे? ज्ञानोबारायत 6व्या अध्यायातच मला वाटतं असं बोलतायत की एक मनुष्य रस्त्यानं निघाला आणि जाता 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 मध्येच ओरडू लागला. काय ओरडू लागला म्हटले, मी चोरीला गेलो, मी चोरीला गेलो, मी चोरीला गेलो असं ओरडू लागला. कबनू एक ब्रह्मलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदो अंतःकरणे घेवोनी ठाके. ज्ञानोबराय म्हणतात बाबा कोणीतरी एक भ्रमलेला जीव आणि त्यानं काय केलं, कबनू एक ब्रह्मलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, मी चोरीला गेलो असं तो बोलू लागला. खरं सांगा हे त्याचं मी चोरीला गेलो असं म्हणणं कितपत योग्य वाटतंय? नाही. का तर इथं काय चोरीला गेलंय हेच त्याच्या लक्षात येत नाही. पण खरं सांगू का त्याला कमीत कमी एवढं तरी वाटलंय मी चोरीला गेलोय एवढं तरी त्याच्या लक्षात आलंय. आमची अडचण अशी आहे आमचं नेमकं चोरीला काय गेलंय हेच आम्हाला माहिती नाही. कमीत कमी त्याला वाटतंय बाबा काहीतरी. कारण आता मी म्हणजे कोण? मी म्हणजे देह का? हात मी का हात माझा? हात मी का हात माझा? तर हात माझा, पाय माझा, डोळा माझा, हे सगळं माझं माझं माझं. मग मी कोण आहे? या माझ्याच्या पलीकडे ज्या वेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला मीचा परिचय होणार आहे. म्हणून मी याच्यापासून वेगळा आहे आणि हा मीचा परिचय ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आणि हा परिचय करून देणारा वर्ग या जगतात एकच वर्ग आहे. त्या वर्गाचं नाव आहे संत. शास्त्रानं एक भाषा अशी सांगितली, स्वकंठेच्या स्थितम वस्तू परिभ्रामेण प्राप्यते. म्हणजेच नेहमी जुनी कीर्तनकार मंडळी तो उदाहरण देखील ते सांगायचे. एका माता मौलीनं काय केलं म्हटले, आपल्याच नाकातली नथ काढली आणि गळ्यातील पोथीला अडकवून ठेवली आणि नथ हरवली म्हणून इकडं तिकडं इकडं तिकडं दिवसभर नथ शोधली पण नथ सापडली नाही. शेवटी शेजारीच्या मावशीकडे गेली आणि तिनं सांगितलं, अगं बाई म्हटले काय सांगू, मागच्या वर्षी आमच्याकडे दुष्काळ होता आणि तो आम्ही विमा भरलेला होता आणि त्याचे भरपूर पैसे आले आणि मागच्या वर्षी आमच्या पतिराजानं 10 तोळ्याची नथ केली. प्रवचनात कशाला कमी, थोडी महागडी नथ 10 तोळ्याची नथ केली म्हटले आणि सकाळपासून नथ शोधते पण नथ सापडत
नाही. एवढी महागाची नथ दिवसभर शोधली पण सापडत नाही. त्या माऊलीनं सांगितलं, अगं बाई, म्हटले तुझी नथ मी तुला सापडून देते, पण मला काय देणार? म्हटलं तुझा चहा पाणी वगैरे काय असेल ते करून टाकू, पण किती तोळ्याची होते? 10 तोळ्याची महागाची नथ आहे, ती सापडली पाहिजे. म्हणून त्या माऊलीनं काय केलं, म्हटले तुझ्या घरी कपाट आहे का? म्हटले हो. त्याला आरसाही आहे. म्हटले मग जा, तू आरशाच्या समोर उभी राहिली की तुझी नथ तुला सापडेल. पळतच घरी आली. घरी आल्या आल्या आरशाच्या समोर उभी राहिली आणि उभं राहताच क्षणी नथ तिला दिसली. पण कुठे? आरशात. आरशामध्ये नथ दिसली आणि आरसा बोचकायला तिनं सुरुवात केली. जी चिन्हत नव्हती ना, ती हळूहळू पाठीमागून आली आणि तिनं सांगितलं, अगं बाई, नथ आरशात नाही, कुठे आहे? तुझ्याच गळ्यात आहे. तसं देव आम्ही बाहेर कितीही दिवस शोधत राहिलो तरी आम्हाला त्याची प्रतीती बाहेर येणार नाही. हे आत्मतत्व आतमध्ये आहे, याचा परिचय करून देण्यासाठी आमच्या जीवनामध्ये संत महात्म्यांची आवश्यकता आहे. संत करतात काय? आम्हाला नवीन काही प्राप्त करून देत नाही, तर आमच्याजवळ जे आहे ना, आमच्या योग्य वस्तूचा योग्य पद्धतीनं आम्हाला योग्य परिचय करून देतात. आणि असा काय एकदा परिचय झाला की मग हळूहळू चिंतने चिंतने तदरूपता या अवस्थेपर्यंत जीवन जाऊन पोहोचावं. आणि याच्याकरिता खऱ्या अर्थानं ही सगळी वाटचाल करायची. आणि ही अवस्था प्राप्त होणं म्हणजे सयोगी परमो मतः. अशा पद्धतीची अवस्था जीवनामध्ये येणं म्हणजेच योगी पदाला जीवन जाऊन पोहोचणं. याच्याकरिता मग आशय परमार्थाच्या वाटेनं चालत असताना मग प्रपंचाचा त्याग करायचा का? तर नाही, हेही साधायचं. पण इथे करत असताना तुकोबाराय सांगतात, हा व्यवहार करत असताना कसं याच्यामध्ये राहायचं? तर मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळात पद्मपत्र किंवा पद्मपत्र मीमांभसा किंवा सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. अशा पद्धतीचा परमार्थ आमच्या ठिकाणी रुजला पाहिजे. आम्ही राहायचं कुठे? कमळ पाण्यामध्ये राहतं, पण पाण्याचा त्याला लेश लागत नाही. एक थेंबाचाही स्पर्श कमळाच्या पाण्याला होत नाही. राहतं कुठे? पाण्यातच राहतंय. तसं आमचाही परमार्थ तशा पद्धतीचा व्हावा. आमचं राहणं जरी व्यावहारिक दृष्टिकोनातून सगळ्यांच्याशी सारखं असेल, आम्हाला पत्नीशी व्यवहार करत असताना तिच्याशी तशा पद्धतीचा व्यवहार करावा लागणार आहे. मुलीशी व्यवहार करत असताना तिच्याशी वेगळ्या पद्धतीचा व्यवहार आहे. आईशी व्यवहार करत असताना तिच्या संबंधानं वेगळा व्यवहार आहे. आमच्या गुरुजीच्या संबंधानं आमच्याकडे व्यवहार करत असताना हे सगळं व्यवहारात वेगवेगळे नियमावली आम्हाला पाळावी लागणार आहे. पण हे पाळत असताना एक गोष्ट आम्ही विसरायची नाही की बाबा, हे सगळ्यापासून मी वेगळा आहे. हे आमच्या अखंड आठवणीत असलं पाहिजे. कसं? तर 2 प्रकारची नारळं असतात. एक नारळ अगदी आपला त्या कवटीला पूर्ण चिकटलेला असतो आणि दुसरा एक नारळ असतो, राहतो कवटीतच पण पूर्ण त्या कवटीचा मात्र स्पर्श त्याला राहिलेला नसतो. मग फक्त हेच करण्यासाठी मी आलोय असा ज्याचा विचार आहे ना, त्याला म्हणा कवटीला चिकटलेलं नारळ. आणि बाबा, हे मुख्य ध्येय माझं नाही, तर माझं योग्य मुख्य ध्येय काय आहे? तर परमात्म प्राप्ती. म्हणजे राहायचं नारळातच, पण काय फुटलं की लगेच मोकळं झालं पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा ज्याची आहे ना. अजून दुसरं सांगतो. तुम्ही म्हैस पाहिली? हो. म्हैस तलावावर पाणी प्यायला गेलेली आपण पाहिले. कशी पाणी पिते? त्या काठावरती जाते आणि पाणी पिते आणि लगेच पाठीमागे येते, बरोबर? नाही, काय करते? त्या पाण्यात पाणी पिते, फक्त एवढ्यावर थांबत नाही, त्या पाण्यात जाते, सगळं शुद्ध असलेलं पाणी खराब करते,
सगळं पुढून पाणी पिते, सगळा मागचा सगळा खराबा त्या पाण्याचा करते, म्हणजे मागून येणाऱ्याची बोंबाबोंब सगळं 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 करते. हे एक जीवन आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्या उलट शेळी देखील पाणी पिते. त्याच तलावावर शेळी किती पाण्यामध्ये जाऊन पाणी पिते? 10-12 फूट पाण्यामध्ये चालत जाते आणि तिथं शेळी जाऊन पाणी पिते, बरोबर? नाही. काय करते? कडेला जरी पाणी प्यायचं असेल तर ज्या ठिकाणी चिखल नाही, अगदी कोरडा खडक पाहते, तिथं हळुवारपणे जाते, पुढचे 2 पाय मुडपते, त्याला मेट मोडणं म्हणतात. मेट मोडते, हळुवारपणे पाणी पिते आणि तशीच 2 पावलं पाठीमागे सरते आणि आपल्या वाटेनं निघून जाते. तुमचा माझा परमार्थ हा म्हशीनं पाणी पिल्यासारखा आहे आणि संत महात्म्यांचा परमार्थ हा शेळीनं पाणी पिल्यासारखा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं विचार केला तर आपण ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकत्र झालो, पूजनीय गुरुजींचा परमार्थ आम्हाला जरी आमच्यात राहत असताना दिसत असले, आमच्याशी व्यवहार करत असताना दिसत असले, तरी बाबा हेच करण्यासाठी मी जन्माला आलेलो नाही, तर माझं परमध्येय काय आहे याची यथार्थ जाणीव ज्यांच्या जीवनामध्ये आहे ना, त्याच महात्म्यांचे पुण्यतिथी सोहळे संपन्न होऊ शकतात. म्हशीनं पाणी पिणाऱ्यासारखा असा ज्याचा परमार्थ आहे ना, त्याचा पुण्यतिथी सोहळा सोडा, मासिक श्राद्ध देखील होतं की नाही शंका आहे. मग 4 वर्ष पूजनीय गुरुजींना जाऊन झाले तरी आजही त्याच अवस्थेमध्ये आम्ही त्यांचा उत्सव साजरा जर करत असेल तर हा परिणाम कशाचा आहे? हे यथार्थ जीवनाचं हे लक्षण आहे. ज्याच्याकरिता जन्माला आलेलो आहोत ते साध्य प्राप्त केलं आणि परमोच्च पदाला जीवन जाऊन पोहोचलं, त्याचा परिणाम पुण्यतिथी सोहळा संपन्न होतोय. का संपन्न करायचा? त्यांच्यासाठी नाही, हा विषय आपण नेहमी बोलत आलेलो आहोत. हे पुण्यतिथी उत्सव त्यांना बरं वाटावं, त्यांना काही त्याच्यातून मिळावं याच्यासाठी अजिबात नाही, तर त्यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करून आमच्याही जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती व्हावी याच्याकरिता हे करायचं आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. या सज्जनाचं नाव त्या निमित्तानं घ्यावं. का घ्यावं? तर बाबा आम्हाला पुण्यवंत या स्थानापर्यंत आमचं जीवन पोहोचावं याच्याकरिता ही सगळी वाटचाल करायची आहे. का? तर त्यांनी योग्य परमार्थ केला आणि तीच मार्गक्रमण आम्हाला देखील वाट दाखवून दिलेली आहे आणि त्या वाटेनं फक्त आता आम्हाला सगळं आयतं तयार आहे. आम्हाला काय आहे? सगळं आयतं तयार आहे. फक्त आता आम्ही काय करायचं आहे? चांगल्या पद्धतीनं त्याचं सेवन करायचं आहे आणि ते सेवन आपल्या सगळ्यांकडून घडावं एवढी एक अपेक्षा परमात्मा पंढरीनाथाकडे करतो. आणि जशी ही संत महात्मे योगी पदाला प्राप्त झाले, म्हणजेच परमात्म्याशी प्रत्यक्ष संबंध यांनी आपल्या जीवनाचा जसा जोडला ना, तसा आपल्याही जीवनामध्ये हे योगी पद प्राप्त व्हावं एवढी एक अपेक्षा परमात्मा पंढरीनाथाकडे करतो. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव पूजनीय गुरुजींच्या संबंधानं अर्थात पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि त्या अनुषंगानं सगळीच अंदरसूल ग्रामवासियांच्या वतीनं आज पूजनीय गुरुजींच्या परिवाराच्या माध्यमातून हा 3 दिवसीय महोत्सव मोठ्या आनंदानं या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि याचं साक्षीदार होण्याचा मुख्य जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि तीच आपण व्यवस्थित पद्धतीनं दरवर्षी पार पाडत आहोत. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती घटस्थिरू खऱ्या अर्थाने यांची राहणारच आहे. मग आमच्याही परंपरेमध्ये हा समाधी अर्थात पुण्यतिथी सोहळा आम्हाला करण्याचं सद्भाग्य प्राप्त होवो एवढी एक अपेक्षा परमात्मा पंढरीनाथाकडे करतो. आणि आज
या सगळ्या संत मंडळीच्या चरणावरती ही सेवा समर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम